पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सांकशी किल्ल्याला धोका, प्लास्टिकमुळे दरड कोसळून कावजी आदिवासी वाडीचे नुकसान। पेण तालुक्यातील सांकशी किल्ल्याची दरड कोसळून कावजी आदिवासी वाडीचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे तसेच आंब्याची बाग आणि सागाची झाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आदिवासी बांधवांच्या म्हणण्यानुसार सांकशी किल्ल्याच्या मागील बाजूस सुरू असलेल्या दगडखाणीमधील ब्लास्टिंगमुळे किल्ल्याला धोका निर्माण झालाय। अनेक वर्षापासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत, मात्र यापूर्वी अशा प्रकारे कधीही दरड कोसळली नव्हती। परंतु सध्या सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे होणारे हादरे किल्ल्याला बसत असून त्यामुळे 2 दरडी कावजीवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कोसळल्या असल्याचा दावा आदिवासी बांधवांनी केलाय। अशाच प्रकारे दरडी कोसळत राहिल्यास सांकशी किल्ला संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी अधिकारी वर्ग कारवाई का करत नाही असा सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केलाय। या परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज खाणी आणि दगडखाणी असल्याचे सांगण्यात येत असून त्यामधील ब्लास्टिंगमुळे किल्ल्यालाही धोका निर्माण होत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केलाय। सांकशी किल्ला वाचवायचा असेल तर या गौण खनिज दगडखाणीवरील ब्लास्टिंग थांबवणे आवश्यक आहे, अन्यथा या भागातील आदिवासी बांधव आणि सांकशी किल्ला दोघांचेही अस्तित्व धोक्यात येईल असे आदिवासी बांधवांचे ठाम म्हणणे आहे। आता पण इकडे ब्लास्टिंगचा आवाज आला. एवढ्या वर्षी असे एवढे पलीकडची त्याचा आवाज आवाज येतो बघा पलीकडे आता चालू केली बरोबर ह्याच्या आता पण इकडे ब्लास्टिंगचा आवाज आला. एवढ्या वर्षी असे एवढे पलीकडची त्याचा आवाज आवाज येतो बघा पलीकडे आता चालू केली बरोबर ह्याच्या पलीकडच्या बाजूला समोरच्या साईडला किल्ल्याला हादरे बसतात प्रश्नच नाही। मलबा आहे सगळा मलबा आहे तो या दगडी म्हणजे हा किल्ल्याला तोडून आले तो किल्ला किल्ल्याचाच भाग आला बघा किल्ल्याचाच भागाला सांगते काय 2 पडल्या ना, एक गावाच्या पाठीमागून गेली तिकडून एक पलीकडनं गेली ना, कशी गेले आणि एक इथं आली आणि ही इथं थांबली। हा घर हा समोर बघते हा माणूस अवस्था ईर्ष्यावाडी सारखं प्रकरण झालाच होता। अजून फ्लो नाही आला। आज पेण तालुक्यातील निधवली, निफाड, जावळी, वरसई या भागामधली एक कावजीवाडी आहे आणि या कावजीवाडीमध्ये दरड कोसळली। दरड म्हणजे एवढी भयंकर आहे की ही दरड आज तुम्ही आपण पाहू शकता। ही जी मोठी जी दगडं आहेत, ही दगडं जर खाली जर गेली असती तर कमीत कमी ह्या आदिवासी जी वाडी जी आहे ह्या आदिवासींचा एकही घर राहिला नसता। कारण का माहिती का, ही दरड का कोसळली गेली आहे? इथं आंब्याची बाग होती, सागं होते, जवळजवळ 20, 25, 30 वर्षापासून ही लोक ह्या बागामध्ये राहत होती आणि इथंशी जी वाडी आहे या वाडीला ही दरड पुढे सांकशी किल्ला आहे, जो किल्ला आपल्याला दिसतोय, परंतु ह्या किल्ल्यापासून जी एक ही दरड इकडं आली आणि दुसरी जी दरड होती ती दरड पलीकडच्या बाजूला गेली, जेणेकरून ही ती दोन्ही दरड जर इकडे जर आली असती तर कमीत कमी ही या भागातली आदिवासी जी घरं आहेत ते एकही घर राहिला नसता। काही लोकांचं, आदिवासींचं म्हणणं आहे की पाठीमागे जी काही भूकंप जे उत्खनन होतं आहे, जे ब्लास्टिंग होतं आहे, या ब्लास्टिंगच्या कारणामुळं ही दरड इकडं कोसळले गेले। भविष्यामध्ये हा सांकशी किल्ला राहील याचीसुद्धा शाश्वती सांगितली जात नाही। इथले आदिवासी बांधव सांगतात की अनेक वर्ष आम्ही इथं राहिलो, परंतु असा हा प्रकार आमच्यामध्ये कधी घडला नाही। परंतु जेव्हापासून हे उत्खनन चालू झालं तेव्हापासून मात्र हे आज ही परिस्थिती बघायला मिळते। कारण ही जर थांबलं नाही तर भविष्यामध्ये अशा दरडी आणि हा सांकशी किल्ला, ह्याच मोठ्या मोठ्या ज्या दगडी पाहताय, ह्या जर दगडी जर गेल्या खाली तर कदाचित ह्याच्यातला एकही आदिवासींचा घर किंवा आदिवासी वाचणार नाही। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड। अविनाशजी, आज तुम्ही पाहणी करायला इथं आलात, तुमच्या गावाचा हा भाग आहे, वरसई भाग आहे आणि या साईडला एवढी मोठी दरड पडली, काय सांगाल नेमकी काय कशी हानी झाली? ही हानी खूप विक्षिप्त झाली असती, पण सुदैवानं ह्या लोकांनी कुठेतरी पुण्य कमवले आणि म्हणून त्यांचा हा गाव वाचला नाही तर इरसालवाडीसारखी परिस्थिती झाली असती। आणि ह्याचं कारण एकच आहे की जी पाठीमागं ब्लास्टिंग चालू आहे त्या ब्लास्टिंगमुळे हादरे बसतात आणि त्याच्यामुळे हा बदरुद्दीन किल्ला, ऐतिहासिक किल्ला आहे शिवाजी महाराजांचा, तो आता नष्ट होईल का काय अशी भीती वाटायला लागली आणि त्याच्यामुळेच या ब्लास्टिंगमुळेच हा जो प्रसंग आता ओढवला तो त्याच्यामुळेच घडला। मग अधिकाऱ्यांनी काय याच्यावर ॲक्शन घेतली का नाही? अधिकारी आले, पंचनामे चालले, त्यांना जे 4 कुटुंब आहेत दरडग्रस्त, त्यांना थोडीशी मदत पण दिली।
विश्व हिंदू परिषदेने मदत दिली. आत्ता मला असं वाटतं मगाशी अजून कोणतरी येऊन गेले. मराठा समाजाची लोक पण आता संध्याकाळी 6 वाजता ह्यांना कपडे वगैरे घेऊन येत आहेत. परंतु ही मदत महत्त्वाची आहेच, परंतु हे वेळोवेळी घडू नये हीच इच्छा इथे काय. नाही, ह्या ब्लास्टिंगला जी परमिशन वगैरे आहे की विदाऊट परमिशनने काम चालू असतं ते? ह्या ग्रामपंचायतीच्या लेवलला त्यांच्या जागा जमिनी असल्यामुळे त्यांना परवानगी दिली जाते, परंतु शेवटची परमिशन असते ती कलेक्टर साहेबांची असते. कलेक्टर साहेबांनी हे बघून द्यायला पाहिजे की आता इथं क्वाऱ्या चालू ठेवाव्यात की न ठेवाव्यात. पण भविष्यामध्ये हा सांची किल्ला ना बोलतात, केलं सांगितलं. मग हा भविष्यामध्ये सांची किल्ला राहील याची काय अपेक्षा वाटते का तुम्हाला? आम्हाला वाटत नाही. जर अशीच ब्लास्टिंग चालू झाली तर अशाच धडी कोसळतील, अशाच दरडी कोसळतील आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जिथं उभा आहे तिथं काहीतरी आंब्याची बाग, साग वगैरे अशी झाडं होती, पण इथंच आता मोठी मोठी दगडं दिसत आहेत. ही सगळी या आदिवासी ठाकूर लोकांची, आदिवासी कातकरी लोकांच्या सिलिंगमधल्या मिळालेल्या जमिनीमध्ये त्यांनी पोटासाठी हे आंबे लावलेले. जवळजवळ 20-25 वर्ष त्यांच्या आजोबांपासून, बाबांपासून हे आंब्याची लागवड केली. दुसरी एक दरड कोसळली, त्याच्यामध्ये पण आंब्यांचं खूप नुकसान झालं, परंतु ती बाजूनी गेली म्हणून हा गाव पुन्हा वाचला. नाहीतर ती पण इकडे झाली असती तर हा पण गाव भस्मसात झाला असता. ह्याच्यामध्ये झाडं तर सगळी गेली, परंतु शेती पण गेली आणि सागाची झाडं वगैरे पण गेली. धन्यवाद. आता काय परिस्थिती झाली होती? एवढी मोठी दरड कोसळली, घरादारावर काय कोणाचं नुकसान झालंय का? हो, रात्री 2 वाजता असं हे प्रसंग घडला. तेव्हा मोठमोठ्या असा वरती आवाज येत होता की बाबा काय वाजतंय, जसा भूकंपासारखा आवाज येत होता. पण रात्रीच्या वेळेस दिसत नव्हतं की कुठनं काय येतंय, कुठनं काय होतंय. जेव्हा लाल माती गावात यायला लागली तेव्हा असं वाटायला लागलं की वरनं दरड कोसळते, मोठमोठ्या दगडी येत होत्या. तेव्हा गाववाली कसं वैसे पळत सुटले, कुठल्या सुरक्षित ठिकाणी जाऊन आपला जीव वाचवण्याच्या दृष्टीने इकडे तिकडे पळत होते. नुकसान हानी कोणाची काय झाली? नुकसान म्हणजे जेव्हा घरात येऊन दगड ठेपलेत, काही काही नशीब जीव गेले नाही आणि काही घरांची लोकांची भांडी गेली, कपडे गेले. लोकांना म्हणजे खाणं हेच नाही राहिलंय जेवणासाठी. काही आदिवासी लोक हे पण सांगतात की पाठीमागा हादरे भूकंप काहीतरी मला असं वाटतं असे स्फोट होतोय आणि त्याच्यामुळे कदाचित ही दरड कोसळल्यासारखं असं ते तर वाटतं. 100%च आहे. त्याच्यामुळे आता एवढे वर्ष आमचे आजोबांच्या पिढ्या गेल्या, कधीच अशी मोठी दगड आली नाही. पण जेणेकरून ते ब्लास्टिंग होते, ते आवाज पण इथे एवढे येतात की त्याच्यामुळेच ही मोठी दगडे खाली आले असतील. अधिकाऱ्यांनी पाहणी केली का तशी? अधिकारी येत आहेत, जात आहेत, पुढचे आश्वासन आम्हाला देतात. आता बघू पुढे परिस्थिती काय होते ते. म्हणजे जीवितहानी कोणाची काय अशी झालेली? आणि काहीच नाही अजून झाली. आता ही एवढी मोठी सगळी माती काढताना, दगडी काढताना तर कसं म्हणजे ठेवणार आहेत काय पुढं, काय याचं होणार आहे की नाही? परिस्थिती सर अशी झाली की आता लोकांना जमीन तर राहिल्याच नाहीत. आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. एवढ्या वर्ष एक झाड वाढवायला कमीत कमी 10 वर्ष लागतात हे करायला. ती झाडच पूर्ण उद्ध्वस्त झाल्यात, जमिनी गेल्यात. त्या परिस्थितीत आता माणूस करेल का, या दृष्टीने आमच्या पुढे सरकारने हे गंभीर दक्षता घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.